नमस्कार, मी काव्या शरद अरिंगळे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मंगरूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र राज्य। विकसित भारत 2025 बिल्डॅथॉन कॉम्पिटिशन मध्ये वोकल फॉर लोकल या थीम अंतर्गत आम्ही ऑल इन वन क्रीम बनवत आहोत। त्या क्रीम्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे गावठी तूप, थंड पाणी, तांब्याची परात व तांब्याचा लोटा। सर्वप्रथम आम्ही यात तुम्हाला जेवढे लागेल, जेवढी क्रीम बनवायची आहे तेवढं तुम्ही इथे वितळलेले तूप घ्यायचे आहे। त्यानंतर हा लोटा स्वच्छ करून घ्यायचा आहे। या तांब्याचे हे बूड या क्रीम वरती ठेवून 100 वेळेस गोलाकार पद्धतीने फिरवायचे आहे। आता या क्रीम मध्ये आपण थंड पाणी टाकलेले आहे। हे थंड पाणी टाकल्यानंतर हे हळूवार पद्धतीने एकाच दिशेने फिरवायचे आहे। जेव्हा हे रोटेशन 100 वेळेस होईल तेव्हा हे पाणी यात टाकून द्यायचे आहे। पुन्हा परत 100 रोटेशन करण्यासाठी परत नवीन थंडगार पाणी टाकायचे आहे आणि हे पुन्हा 100 वेळेस फिरवायचे आहे। असे हे 100 वेळेस अशी ही एक क्रिया करण्यासाठी 100 रोटेशन करावे लागतात। त्यासाठी हे आपल्याला 100 रोटेशन करायचे आहे। 100 गुणिले 100 बरोबर 10,000 वेळेस हे रोटेशन केल्यानंतर ही क्रीम तयार होते। ही क्रीम घरगुती असल्यामुळे हिचे काही साइड इफेक्ट नाही आणि घरगुती असल्यामुळे हिचे फायदे पण खूप आहे। जसेच तुम्ही म्हणाल की याचे फायदे तरी काय, तर याचे फायदे जेव्हा तळहातांची आग होते तेव्हा ही क्रीम तुम्ही तिथे लावल्यास त्या क्रीमने त्याला थंड वाटते आणि छान वाटते। डोळ्याची आग होत असल्यास तळपायाला आपण ही क्रीम लावली की आपल्या आग कमी होते। एखाद्या व्यक्तीला झोप येत नसल्यास ही क्रीम तळपायांना घासल्यास त्या व्यक्तीला चांगली झोप येते। आपण ही क्रीम मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा वापरू शकतात। चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी सुद्धा या क्रीमचा वापर केला जातो। जेव्हा ओठ फाटतात तेव्हा ह्या ओठ चांगले करण्यासाठी सुद्धा तुम्ही ही क्रीम वापरू शकतात। ही क्रीम वर्षभर टिकते आणि याचे काही साइड इफेक्ट नाही। धन्यवाद। ही क्रीम तयार होण्यासाठी 4 ते 6 तासांचा कालावधी लागतो। 6 तासांच्या कालावधीनंतर ही क्रीम तयार झालेली आहे। तर